होय हो. आज काय खाणार? आज काय खाणार याला मी माझ्या भाषेत उत्तर दिलं आणि एक रील बनवला, कारण आपल्याला करायचा होता पोस्ट. सकाळी एक रील, संध्याकाळी एक रील किंवा एखादा व्हिडिओ बनावाच लागतो, त्याशिवाय काय मन भरत नाही. आपल्याला जे काम होतं पोटा पाण्याचं ते होतं प्री वेडिंगचं, आणि त्याच्यामुळं आलो आपण या लोकेशनला. मित्रांनो सांगा कोणतं लोकेशन आहे? ढिसक्या. आणि लोकेशनला आलो तर म्हणलं लईच भारी वातावरण झालं होतं. आणि पहिल्यांदाच माझ्या अगोदर कपल रेडी होतं. मी आलो आणि फोटोशूट झालं तर माझा एक ड्रेसवरला. आता इकडं मला आवाज दिला तर एक जणांनी, म्हणलं कोण आहे बघा. तिकडे किरण शेठ हार्दे होते. किरण शेठ म्हणलं अरे आम्हाला घ्या तुमच्या ब्लॉगमध्ये. म्हणलं घेऊन टाकलं भाऊ तुम्हाला, नाद खोळा. आणि इकडच्या बाजूला बघितलं, अरे म्हणलं बाबो किती मोठा जिराफ. काहीच नाही. ओके ना? ओके ना? ओके, तुमची गरज आहे मला 100%. इथं कोणाची गरज कोणाला कधी पडा सांगता येत नाही, त्याच्यामुळे त्याला 100% म्हणलं आणि निघालो पुढं. शुभम शेटने बायकोचं नाव घेतलं, त्याच्यामुळे माझं थोबाड उचकटलंच नाही. आता सगळ्यांना खरं म्हणजे ना रस पाजायचा होता, मस्तपैकी बर्फाचा गोळा खाऊ घालायचा होता, सगळं रेडी होतं. पण तिथं कोण नव्हतं, कारण लय उशीर झाला होता, 6च्या पुढं टाईम गेला. आणि हे बोले बरं का साहेबांचा, आता हे ड्रेस चेंज करून येणार होते. नवरदेव कायम पहिल्यांदाच येतो. आता आपलं फोटोशूट कंप्लीट झालं होतं आणि आता आपण आपल्या पुढ्या नियोजनाला निघालो होतो. मग जाता जाता यांना म्हणलं तुम्ही पुढं व्हा, कारण मला आवरायची ती बॅग. बॅगीच कॅमेरा असा फडक्यात पॅक केला आणि बॅगीच्या मुसक्या आवळल्या दोन्ही बाजूनी आणि कॅमेरा करून टाकला पॅक. कारण आता निघायची वेळ झाली ती. सगळं गाडीवर टाकलं. तेवढं त्याला गणून म्हणलं बाय बाय, तुम्ही तुमच्या नियोजनाला निघा. संध्याकाळी आपल्याला शिवमला सोडायचं होतं, त्याच्यामुळं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखे तसं संध्याकाळी त्याला नगरला सोडायला आलो. आणि आता निघालो गावाकडं मस्त गारव्यासारखी हवा घेत गाडीवर. तर मित्रांनो धन्यवाद, बाय बाय, गुड नाईट.